माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता। मी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोललो। किरण पावसकरांचं स्पष्टीकरण। तर राहुल गांधींना मिठी मारताना बाळासाहेबांचा विचार केला का? पावसकरांचा ठाकरे सेनेला सवाल। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप। मला सांभाळलं, पोरांना सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का? पावसकरांकडनं बाळासाहेबांच्या आव्हानाची खिल्ली उडवण्यात आली। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडनं सारवासारव। तर पावसकरांना जे बोलायचं होतं ते बोलले, आता कार्यवाही कशाला? रवींद्र वायकरांचा सवाल। किरण पावसकरांना बाळासाहेबांबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे। शिंदेनी पावसकरांना लाथ मारून हाकलून दिला पाहिजे। अंबादास दानवे आक्रमक। सुनील प्रभू यांच्याकडनं देखील पावसकरांच्या वक्तव्याचा निषेध। मी तुझ्या नादाला लागतो, बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय रीना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज। 50 कोटी गेले, मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला, राजीनाम्याची धमकी दिली, राऊतांचा संजय रीना पाटलांवर आरोप। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललाय। राऊतांच्या वर्तणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चाललेत। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत। गिरीश महाजनांची टीका। निधी मिळत नाही म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा रिपोर्ट कार्ड समोर। कोट्यवधींचा निधी मिळूनही मतदारसंघात कामं मात्र शून्य। 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा हाती। निधीचं कारण देणाऱ्या 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार। संजय रीना पाटलांची मतदारसंघात शून्य कामगिरी। देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। ओमराजे निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीने। 15 कोटींचा निधी दिला, तो सुद्धा यांना वापरता आला नाही। नवीन गटामध्ये निधीसाठी नाही तर ठेकेदारीसाठी गेले। संजय राऊतांचा फुटीर खासदारांना खोचक टोला। खासदार गेले, येत्या काळात आमदार नगरसेवकही सोडून जातील। निधी कसा मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे। नरेश मस्केंचा राऊतांसह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे पैसा फेको तमाशा देखो। एकनाथ शिंदेनी भाजपच्या गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेत पक्षात आणलं। संजय राऊतांची टीका। नेहमी पाठीशी उभे राहू, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। गोकुळ गीतेंबाबत सुद्धा शिंदेनी माहिती दिली। मी नाराज नाही, शिंदेंच्या फोन नंतर नरेंद्र दराडे यांचं भाष्य। गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना डिवचणारे बॅनर। ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला, बॅनरवरील आशय। सातारा विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीमध्ये धुसफूस। नक्की हिशोब करू, आम्ही हिशोबात पक्के आहोत। जयकुमार गोरेंचं नाव न घेता शंभूराज देसाईंवर निशाणा। सातारा विधान परिषदेत महायुतीची 100 मतं फुटली। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत खडाजंगी। मंत्रीच गैरहजर राहिले तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार? विरोधकांचा सवाल। विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देत असल्याचा आरोप। विरोधकांकडे सध्या मुद्दे नाहीत, जोर का झटका दिल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। कोण होता असं तू, काय झाला असं तू, उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला। विधानसभेमध्ये ड्रग्सच्या मुद्द्यावरून चर्चा। ऑनलाईन ड्रग्स मिळत असल्याची जयंत पाटलांची तक्रार। तर ड्रग्स प्रकरणाशी संबंधित पोलीस थेट बडतर्फ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। पालखी अकोला शहरामध्ये दाखल। पालखीची विहंगम दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी।